नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील हवामान अंदाज. 19 एप्रिल उद्या शनिवार हवामान कसं असणार, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडणार याविषयीची सविस्तर माहिती आपण अचानक बघणार आहोत. वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल झालेला आहे. आजच्या मितीला जर विचार केला तर महाराष्ट्राच्या सगळ्या बाजूने पाऊस व्हायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सुद्धा आज या जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे. तर कोणत्या जिल्ह्यात आज पाऊस झाला आहे? विदर्भ, मराठवाड्यात या ठिकाणी आज पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिलला मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे. 20 एप्रिल, 18 एप्रिल, 19, 20, 30 दिवस मोठ्या प्रमाणात हाय अलर्ट जारी केलेला आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो, याचा शेतीवरती काय परिणाम होणार, पावसाळ्यामुळे कसे आपलं संरक्षण करायचं. बघा, बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजही पीक आहे. कांदा आहे, काही ठिकाणी गहू आहे, काही ठिकाणी मका आहे, काही ठिकाणी इतर महत्त्वाची पिकं आहे, डाळिंब आहे. याचा वादळी वाऱ्याचा मोठ्या प्रमाणात फळबाग असेल, फुलबाग असेल, या सर्वांवरती परिणाम होणार आहे. किंवा जे काही आपल्याला कापणीस पीक आलेलं आहे याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना तोटा होणार. मग आता आपण काय काळजी घ्यायची आहे? जर तुमचं पीक पावसामध्ये असेल तर त्याला झाकून ठेवा, किंवा जे काही माल असेल ते व्यवस्थित जागी हलवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाऊस का येत आहे तर बऱ्याच ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. उष्णता वाढती आहे. उष्णतेमुळे काय होते, गार गरम हवा यांचं एकत्रीकरण येऊन पावसाच्या सारखी परिस्थिती तयार होत आहे. पावसाळ्यापेक्षा सुद्धा जबरदस्त पाऊस पडतो आहे. याचं कारण असं आहे तापमान. सध्या तापमान जर बघितलं 40, 45, 43, 44 डिग्रीच्या घरात तापमान गेलं आहे. आणखी तापमान वाढणार आहे. बंगालच्या उपसागरावरून जो कमी दाबाचा पट्टा तयार होतो आहे याचा अरबी समुद्र आणि बंगालचा समुद्र यांच्या परिणामामुळे, वाऱ्यामुळे हा पाऊस येत आहे. पूर्व मान्सून, काही ठिकाणी मान्सून सुरुवात झालेली आहे आणि काही ठिकाणी हा बेफान म्हणून आपण त्याला, ह्या बेफान पद्धतीचा पाऊस आहे. हा पाऊस जिथे होणार तिथे इतका होणार. गेल्या काही दिवसामध्ये अहमदनगरमधील संगमनेर या ठिकाणी तुफान पाऊस झाला. याचा परिणाम असा झाला की तिथे ढगफुटी टाईप पाऊस झालेला आहे. याचा परिणाम इतका झाला की तिथली शेती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मग आपल्या परिसरात जर असा पाऊस झाला तर आपण काय करायचं, त्याच्यापासून कशी काळजी घ्यायची, हे आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल, हवामान अंदाज आपण डेली या चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत. का पाऊस पडतो आहे? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे उष्णता. दुसरं म्हणजे काय, वारे वेगाने वाहत आहेत. का बघितलं आपण, मुंबई असेल किंवा बाहेरच्या कराची असेल या साईडने वारे महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि वारे सायक्लोन टाईपचे वारे आहे. पूर्व मान्सूनी वारे म्हणतो आपण त्याला. बघा, महाराष्ट्रामध्ये सगळ्या बाजूंनी वारे एकत्र येऊन याचा परिणाम वातावरणामधील उष्णता आणि वारे हे दोन महत्त्वाचे घटक पावसाला आमंत्रित करत आहेत. कारण टेम्परेचर वाढल्यामुळे बाष्पीभवन जास्त वेगाने होते आणि बाष्पीभवन वाढल्यामुळे ज्या परिसरात पाऊस होत आहे, ज्या ठिकाणी आपण रेड दिसत आहे, इथे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. आता ही जे पाऊस आहे हे का होत आहे तर वारे जे आहे, समुद्राकडील वारे असतील, नदीकडील वारे असतील, हे वारे बघा पूर्व मान्सूनी वारे म्हणतो आपण. वरच्या साईडने सुद्धा वारे येत आहे, खालच्या साईडने सुद्धा वारे येते. आता या वाऱ्यांमुळे इतका प्रचंड पाऊस होतोय की बंगालच्या उपसागरापासून जे वारे तयार होत आहे ते पूर्ण महाराष्ट्रावरती इम्पॅक्ट करत आहे. महाराष्ट्रात आज बहुतेक ठिकाणी, औरंगाबाद असेल, त्याचबरोबर अमरावती असेल, नागपूर असेल, बहुतेक ठिकाणी वाशिम असेल, थोडा प्रमाणात चांगला पाऊस झालेला आहे. आपल्या परिसरात आजच्या मितीला पाऊस झाला का? महाराष्ट्रात कोणते 5 जिल्हे रेड अलर्टमध्ये आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला नागपूर असेल, त्याचबरोबर हिंगोली असेल, बुलढाणा असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे. महाराष्ट्रातील पावसाविषयीचा लेटेस्ट आपला मार्केटचा जो काही व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपण टाकत असतो. 17, 18, 19 डेंजर झोन दिले आहे या जिल्ह्यांमध्ये. आपण जर चॅनलला नवीन असाल, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मान्सूनचा सुद्धा स्कायमेटचा अंदाज असा आहे की यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस होणार आहे. याविषयीचं आपलं मत काय, कमेंट करून कळवा. आपल्याला काय वाटतं की यावर्षी मान्सून कसा असेल, 2025 असेल, 2024 असेल, याच्यामध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त बाजारभाव मिळत आहे. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.